छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या मालिका करून प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री दीपिका कक्कर आजारी असल्याचं कळतंय। गेल्या काही दिवसांपासून ती लिव्हर ट्यूमरशी झुंज देत होती। तिच्यावर उपचारही सुरू होते। मात्र आता दीपिकाला कॅन्सरचं निदान झाल्याचं कळतंय। ही गोष्ट दीपिकाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना याची माहिती दिली आहे। दीपिकाला स्टेज 2चा लिव्हर कॅन्सर असल्याचं अभिनेत्रीने सांगितलं। तिच्या पोस्टमुळे चाहत्यांची चांगलीच चिंता वाढली। गेले काही आठवडे माझ्यासाठी किती कठीण होते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। माझ्या पोटात वरच्या भागात दुखत असल्याने हॉस्पिटलला जावं लागत होतं। लिव्हरला टेनिस बॉलचा आकाराचा ट्यूमर असल्याचं निदर्शनास आलं। त्यानंतर तो ट्यूमर स्टेज 2 कॅन्सर असल्याचं निदान झालं। आमच्या आयुष्यात आम्ही अनुभवलेला आणि बघितलेला हा सगळ्यात कठीण काळ आहे। सकारात्मक राहून याला सामोरे जायचं आणि खंबीर राहण्याचा निर्णय घेतलाय मी। माझं संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत आहे। तुमचं प्रेम, प्रार्थनेमुळे यातून मी नक्कीच बाहेर पडेन। माझ्यासाठी प्रार्थना करा, असं म्हणत दीपिकाने ही भावुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे। दीपिका आणि शोएब हे टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कपल आहेत। दीपिकाला कॅन्सरचं निधन झाल्याने शोएब आणि त्याच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसलाय। दीपिकाला 1.5 वर्षाचा मुलगा आहे। या सगळ्यातून ती बरी होण्यासाठी सगळेच जण प्रार्थना करतात। दीपिकाच्या आधी टीव्ही ॲक्ट्रेस हिना खानला देखील कॅन्सरचं निधन झालं होतं। हिनावर सध्या केमोथेरपी सुरू आहे। पाहत रहा फक्त हंच मीडिया।